हॅलो फ्रेंड्स, मी आज आलेले आहे उरणला आणि इथे बघा मस्त मासे पकडायचा आनंद घेतलेला आहे. शेतावरती येऊन पहिल्यांदा अनुभव घेतलेला आहे म्हटलं तुमच्या बरोबर शेअर करते. दिसतायत मस्त अशा आसूमध्ये मासे पकडलेले आहेत, छोटे छोटे का होईना, पण त्याचा एक आनंद वेगळाच आहे. तर कसे पकडले मासे आणि शेतावर जाऊन काय काय एन्जॉय केलं ते मी तुमच्या बरोबर शेअर करते. हा आहे शेतावरचा तलाव. सहजच फेरफटका मारण्यासाठी आली आणि तलावामध्ये छोटे छोटे मासे दिसले. अबे इकडे दोन मोठे मासे आहेत. हे बघ तो पाणी पिते. दमला तो. चायनीज मासे, इंडियन मासे. हे बघ बारीक बारीक इकडे भरपूर आहेत. हे बघ इथून बघ किती आहेत बघ. भरपूर आहे. समोर दोन माणसं गळ टाकून मासे काढत होते. जाऊन आम्ही म्हटलं जरा बघूयात किती त्यांना मासे मिळालेत ते. चपात्या आणि बाकी ते हे आहे आहेत बारीक. छान लागते. हा हे बारीक आहे ना, मस्त लागते. गळ टाकलंय ना. बोललंय का इथे. त्यांनी पीठ भिजून आणलेलं आणि चपाती आणलेली आणि पिठाचे गोळे करून ते गळला लावून त्याच्यामध्ये टाकून मासे पकडत होते. पीठ भिजून आणलं वाटतं त्यांनी ना. शेतावरती गेल्यानंतर तिथे मामाचं घर आहे आणि त्या घरामध्ये आम्हाला मिळालं आसू. आसू म्हणजे मासे पकडण्यासाठी बनवलेली जाळी. म्हटलं चला आपण ट्राय करूयात आणि उतरली पाण्यामध्ये. नको जाऊ. फक्त अशी फिरव. अरे एवढी पुढे नको येऊ, येशील बाबा. समोर गळ टाकून जे दोन दादा बसले ना त्यांच्याकडनं चपाती घेऊन आली आणि त्याचे तुकडे करून ते टाकले त्याच्यामध्ये. आला 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 एक आला. ते चावतात का चक्कर. आले आले आले. उचल उचल उचल. पळायला हे आले तर भाजी होईल. अजून आणू थोडीशी द्या ना भाकरी. पिशवी नाही पण पिशवी. ये देखो आले मासे. हे पान पान मोठा घ्यायला पाहिजे ना. असं दे बाबू पिशवी आणते ते जराशे भेटले तर कालवण किती भारी होईल. खाली टाकलं ना का त्यात धर. एक हात दो काम. इथून इथून. आता इथे परत एकदा गळ टाकलेला आहे कारण गळाला लागलेले आहेत मासे भरपूर. येत आहेत येत आहेत. माऊ थोडस असं टाकते. मशीन असते म्हणजे माशाची ते पाय टाकायचे. सावकाश. येत विवा पाहिजे होती. थांब जरा थांब. नको थांब 5 मिनिटं थांब. भरपूर येते. नाही बाबा जराशे भेटले तर जिलबी आहेत त्या मस्त चमचमीत. तेवढे तर तेवढे काढूया. बघ नदीतून जायला किती मस्त पायऱ्या केलेल्या.
आता नदीला पाणीच नाही राहिले. आता फुल हे केलं. हां, इथे थोडे मासे पकडले ते केळीच्या पाण्यामध्ये मस्त फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मासे स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे, थोडासा घरगुती मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ, आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे. थोडेच आणले आहेत म्हटलं चला थोडेसेच आहेत, आपण पटकन फ्राय करून असेच खाऊन घ्यायचे. इथे बघा मस्त मिक्स केलेले आहेत आणि केळीच्या पाण्यामध्ये बांधून घेते. छोटासाच पान घेतलेला आहे कारण तुम्ही बघू शकता मासे हलकेसेच थोडे मिळालेत. आम्ही काही मासे पकडण्यासाठी गेलेलो नव्हतो, सहज शेतावर गेलं, तिथे आसू दिसला आणि आम्ही ट्राय करायला गेलो, बघू मासे मिळत आहेत का, आणि खरंच थोडेसे मासे मिळाले. आता ह्याच्यामध्ये असे पॅक करून घेतले. पान थोडं फाटलं पण त्याला पुन्हा काढून ते व्यवस्थित असं कवर करून घेतलं आणि टूथपिकच्या काड्या घेतलेल्या आहेत मी, आणि त्यांनी व्यवस्थित असं त्याला कवर करून घेतले. बघा मस्त सेट झालेले आहेत. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, हलकासा तेल टाकला आणि त्याच्यावरती अल्टी पलटी करून हार्डली 2 ते 3 मिनिटामध्ये लगेच फ्राय झालेले. मस्त आपले थोडेसे मासे आपले मस्त भाजून झालेत पाण्यामध्ये. आहा हा, किती मस्त. इथे बघा छान शिजलेले आहेत. माऊताई खाऊन दाखवणार आहे कसं झालंय ते. छान झाले, भारी झाले, शिजले पण आहेत आणि मस्त पाण्यातले झालेत ना. भारी आहे त्याच्यातली. आवडलं? मला तर खूप आवडले. खरोखर छान झालंय. खाऊन बघा. माऊताईने तरी सांगितलं छान झालेत म्हणून. खरोखर सुंदर छान झालेत ना. त्या पाण्याची चव मस्त उतरले. छान छान खरोखर काहीतरी मेहनतीचं काहीतरी केलंच. थोडेसे पण मस्त झाले. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच आपली नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.